आपलं नाव काय आहे? संदीप चव्हाण. ओके. आणि कुठून आहात सर आपण बेसिकली? बेसिकली मुंबई. आपली वेदांश हर्बलाइफ नावाने आपली कॉस्मेटिक हर्बल कॉस्मेटिक कंपनी आहे. ओके. आणि किती दिवसापासून सर आपल्याकडून तुम्ही सर्व्हिस घेताय? सर आता आपल्याला 2 महिने झाले सर्व्हिस घेऊन. ओके ओके. यापूर्वी मी बरेच डिजिटल मार्केटिंग बरोबर काम केलं. हम्म. पण पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला आतापर्यंत मला भेटलेले नव्हते. बरं बरं बरं. तर जे अगोदर काम केलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा लीड्स बाहेरच्या किंवा जो एरिया आपण सांगितलाय त्यांना, तर हम्म. त्याच्या बाहेरच्या लीड्स आपल्याला मिळाल्या होत्या मला. ओके. आणि लीड्स ज्या होत्या त्या बऱ्याचशा आपल्या कन्वर्ट होत नव्हत्या. बरं बरं क्वालिटी बरं. लीड्स नव्हत्या बिलकुल. बरं. तर या पद्धतीत सगळं अगोदरचं वर्किंग होतं. पण जेव्हापासून आता आपण तुमच्याबरोबर काम चालू केलंय, हम्म. तर तेव्हापासून त्या लीड्स क्वालिटी लीड्स आम्हाला आता भेटत आहे. आमची टीम ओके. पण जे फॉलोअप घेते टेलिकॉलर्स वगैरे. बरं तर बरं. आपण एक 500 रुपयाच्या बजेटने आपण स्टार्ट केलेलं आहे. 500 रुपये डेली बजेट आपलं? तर, हा सर, 500 रुपयाचं आपलं डेली बजेट आहे. बरं. लीड्स जे आहेत त्या डेली लीड्स अगदी क्वालिटी लीड्स आहेत. हम्म. आणि रिस्पॉन्स प्रत्येक लीडचा चांगला असतो, की ओके. ज्यासाठी आपण प्रोडक्ट आपण प्रमोट करतोय, ज्यासाठी हम्म आपण ऍड लावतोय, तर हम्म. त्याचे रिझल्ट मिळत आहेत. ओके. साधारणतः आपण जो बिझनेस स्टार्ट केला, पहिल्या महिन्यापासून आपण जो स्टार्ट केला डे बाय डे, तर हम्म. तो बिझनेस आपला इन्क्रीज झाला होता. जो की आपला ऑनलाईन जाण्यापूर्वीचा म्हणजे अगोदरचा जो बिझनेस होता, ज्यांच्याकडे आपण काम दिलं होतं, हम्म. तिथे आम्हाला 20-30 हजार बिझनेस किंवा 40 हजाराचा बिझनेस करताना आम्हाला खूप त्रास होत त्रास होत होता. होता. बट बरोबर. जेव्हापासून आपल्याबरोबर बिझनेस स्टार्ट केलाय, हम्म. पहिल्या महिन्यात त्यामध्ये आपण 2-1 लाखापर्यंत अचीव्ह केलं. ओके ग्रेट. आणि आपण आता सेकंड मंथ जेव्हा संपत आलाय आपल्या बरोबरचा, तर हम्म. आपला जो सेल आहे तो आता 4.5-5 लाखापर्यंत आपण आता या महिन्यात आपण ओके. पोहोचू. कॉंग्रॅच्युलेशन सर, या पद्धतीचा जबरदस्त म्हणजे. रिझल्ट आहे. थँक्यू सो मच किरण सर, की तुम्ही आम्हाला एवढ्या क्वालिटी लीड्स द्या. ओके. आणि एवढं चांगलं काम तुम्ही आमच्यासाठी करताय. तर येस. खरंच मनापासून थँक्यू सो मच. नक्कीच कंटिन्यू करत राहू. आणि तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे मंथली तुम्ही 15,000 रुपये खर्च करता ऍडव्हर्टिजमेंट वरती. आणि तुमचा जवळपास पहिल्या महिन्यामध्ये 2 लाख रुपये, आणि आता सेकंड मंथ आपला कम्प्लीट होतं, तर टोटल तुमचा 4 ते 5 लाख रुपयापर्यंत तुमचा बिझनेस झालाय. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. येस सर. आता मला एक सांगा सर, जे लोक आतापर्यंत ऍडव्हर्टिजमेंट नाही करत आहेत अशांसाठी तुम्ही काय संदेश देताल? नाही सर, पहिली गोष्ट तर बेसिकली आपण जर बिझनेस करतोय, आजकाल सगळ्याच वस्तू तुम्हाला ऑनलाईन मिळत आहे. तर बरोबर. मग आपण का नको? आपण जर ऑनलाईन बिझनेस नाही केला तर मग त्या बिझनेसचा उपयोगच नाहीये. कारण बरोबर. काय आजकाल की सगळ्यात इझिएस्ट वे जो आहे, प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे. आणि जर तुमचं प्रोडक्टच जर ऑनलाईन नसेल तर तुम्ही हम्म. प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही. बरोबर. ऑनलाईन बिझनेस केल्याने नक्कीच प्रत्येकाला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, रीच वाढू शकतो. ओके. आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टायझिंग होते, पण सगळ्यात महत्वाचं तर प्रोडक्टची ऍडव्हर्टायझिंग होणं. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना दिसणारच नाही, तोपर्यंत बरोबर, लोकांना तुमच्या आपला प्रोडक्टची धंदाच माहिती होणार. मिळणार नाही. आणि लोक ते परचेस करणार. राईट 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 राईट. Yes. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटली जाणं हे खूप गरजेचं आहे, ओके. असं मला तरी वाटतं. आम्ही प्रयत्न करत होतो पण त्याच्यात आम्हाला यश भेटलं नाही. पण जेव्हापासून तुमच्या बरोबर आम्ही काम करतोय, तेव्हापासून आम्हाला त्याचं महत्व अजूनच वाढलंय. बरोबर बरोबर. नक्कीच सर, नक्कीच सर. तुम्ही एक चांगला डिसिजन घेतला आणि आमच्या टीम सोबत तुम्ही जुडले गेलात. तर मनापासून तुमचं धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन.